नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर 3 किंगडम प्लांटेला सुरुवात करणार आहे. किंगडम प्लांटेची थोडीफार इन्फॉर्मेशन आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये घेतलेली आहे. याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये थोडंफार आपल्याला इन्फॉर्मेशनची झालेली आहे की याच्यामध्ये जे मेजर ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळेचे सगळे ऑटोट्रॉपिक आहे, म्हणजे हे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करू शकतात फोटोसिंथेसिसच्या मदतीने. यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो, सेल वॉल प्रेझेंट असते, सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेली असते. या सगळ्या कॅरेक्टरबद्दल डिस्कस केलं होतं. या चॅप्टरमध्ये आपण याचं आणखी डिव्हिजन समजून घेणार आहे की प्लांट किंगडमला आणखी डिवाइड करण्यात आलेलं आहे त्यांच्या कॅरेक्टर्सच्या बेसिसवर, त्यांच्या गुणाच्या बेसिसवर. मग ते कशा प्रकारे डिव्हिजन झालेलं आहे, त्याचे काय बेसिक ॲस्पेक्ट आहे, त्याचे काय बेसिक कॅरेक्टर आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे कॅन यू रिकॉल म्हणून एक बॉक्स दिलेला आहे. या कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स आहेत. जर या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही देऊ शकत असाल याचा अर्थ तुमचं 9th स्टँडर्डमध्ये जे काही झालं ते तुमच्या लक्षात आहे. जर नसेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे आणि हे बेसिक्स जे आहेत हे कव्हर करून घेतलं पाहिजे, कारण ते इम्पॉर्टंट ठरेल तुम्हाला पुढचा चॅप्टर समजून घेण्यासाठी. आता किंगडम प्लांटे जो आहे, या किंगडम प्लांटेला आणखी जास्त डिवाइड करण्यात आलेला आहे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ग्रुपमध्ये. कशाच्या बेसिसवर डिवाइड करण्यात आलेला आहे? सीड्स तयार करतात प्लांट्स की नाही करत तयार, ठीक आहे. तर सीड्सच्या बेसिसवर काही प्लांट जे आहेत हे सीड प्रोड्यूस करतात. सीड हे स्पेशल प्रकारचं स्ट्रक्चर आहे. काही प्लांट सीड प्रोड्यूस न करता स्पोअर प्रोड्यूस करतात. स्पोअर म्हणजे मी नेहमी सांगत असतो मोहरीच्या दाण्यासारखे जे दाणे असतात अशासारखे स्ट्रक्चर तयार करतात. सीड आणि स्पोर्समध्ये खूप जास्त फरक असतो, म्हणून मग याला 2 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या जाते. वॅस्क्युलरिटी, वॅस्क्युलर टिश्यूज. वॅस्क्युलर टिश्यूज काय? झायलेम आणि फ्लोएम. झायलेम वॉटर कंडक्ट करतो प्लांटमध्ये, तर फ्लोएम फूड कंडक्ट करतो. हे जे टिश्यू आहेत हे टिश्यू प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे याच्यावर पण, याच्या बेसिसवर पण आपण प्लांट्सला डिवाइड करू शकतो. त्याच्यानंतर डिफरंट प्लांट बॉडी, ठीक आहे. कुठलं प्लांट काय प्रोड्यूस करतं? काही प्लांट फ्लावर प्रोड्यूस करतात, काही प्लांट फ्लावर प्रोड्यूस करत नाही. तर अशा वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या बेसिसवर आपण प्लांट किंगडमला डिवाइड केलेलं आहे. सर्वात पहिलं जे आपलं डिव्हिजन आहे हे सर्वात पहिलं डिव्हिजन आहे प्रोडक्शन ऑफ स्पेशल स्ट्रक्चर. म्हणजे सीड प्रोड्यूस करतात, सोबतच सीड प्रोड्यूस करत असताना फ्लावरसारखे काही स्पेशल स्ट्रक्चर तयार करतात. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला, अशा प्रकारच्या प्लांट ऑर्गॅनिझमला आपण फिनेरोगॅमामध्ये क्लासिफाय करतो. फिनेरोगॅमाचे कॅरेक्टर्स सीड प्रोड्यूस करतात, ठीक आहे, किंवा सीड प्रोड्युसिंग प्लांट पण आपण यांना म्हणू शकतो. काही स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स तयार करतात ज्याला आपण फ्लावर म्हणतो, किंवा फ्लावरसारखे दिसणारे स्ट्रक्चर जे डोळ्यांना विजिबल असतात असे काही स्ट्रक्चर तयार करतात, म्हणून आपण यांना फिनेरोगॅम्स असं पण म्हणतो. इथे यांनी मिनिंग दिलेलं आहे फिनेरोज. फिनेरोज मीन्स विजिबल. डोळ्यांनी दिसू शकणारे जर सीड प्रोड्यूस करत असेल किंवा डोळ्यांनी दिसू शकणारे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर तयार करत असेल तर मग अशा प्रकारच्या प्लांट्सला आपण फिनेरोगॅम्स असं पण म्हणतो. दुसरं जे डिव्हिजन आहे हे एकदम ऑपोजिट, क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स काय करत नाही तर सीड प्रोड्यूस करत नाही. मग सीडच्या ऑपोजिट काय आहे तर स्पोअर्स आहेत. तर सीड प्रोड्यूस करत नाही तर स्पोअर प्रोड्यूस करतात. क्रिप्टोगॅम्स स्पोअर प्रोड्यूस करतात, म्हणून आपण याला स्पोअर प्रोड्युसिंग प्लांट पण म्हणू शकतो. आणि यांच्यामध्ये विजिबल दिसू शकणारे असे काही स्ट्रक्चर, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ते तयार करू शकत नाही, असे हे क्रिप्टोगॅम्स आहेत, ठीक आहे. मग यांनी सांगितलेलं आहे की सीड पण प्रोड्यूस करत नाही, फ्लावर पण प्रोड्यूस करत नाही. फ्लावर हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. यांच्यामध्ये 2 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. हे सेक्शुअली गॅमेटमधून रिप्रोडक्शन करतात, ठीक आहे. आणि सेक्स ऑर्गन जे असतात हे सेक्स ऑर्गन कन्सील्ड असतात, म्हणजे छोटे ऑर्गन्स असतात आणि एकदम त्याला म्हणूयात की प्रोटेक्टेड असतात. अशा प्रकारचे जर स्ट्रक्चर आपल्याला दिसत असेल एखाद्या प्लांटमध्ये तर मग आपण त्याला क्रिप्टोगॅम्स असं म्हणतो. क्रिप्टोसचा अर्थ होतो हिडन, लपलेलं, आपल्याला दिसत नाही डोळ्याने रिप्रोडक्शन होताना, किंवा पाहायचं असेल तर मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागते. आणि दुसरं गॅमॉस म्हणजे मॅरेज होते, ठीक आहे. तर वर पण सेम आहे, फिनेरोगॅम्स म्हणजे विजिबल मॅरेज, म्हणजे विजिबली आपण त्याचे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर पाहू शकतो. आणि क्रिप्टोगॅम्स म्हणजे हिडन मॅरेज, म्हणजे आपण त्याचे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर किंवा त्याचे स्पोअर फॉर्मेशन वगैरे आहे हे पाहायसाठी आपल्याला मेजॉरिटी ऑफ द टाईम मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागेल, ठीक आहे. मग जे हे 2 ग्रुप आहे फिनेरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स, त्याच्यापैकी आपण क्रिप्टोगॅम्सचा स्टडी आधी करतो, ठीक आहे. काही फ्लोचार्ट दिलेला आहे खाली, तो फ्लोचार्ट आधी समजून घेऊ आपण की किंगडम प्लांटेला कशा प्रकारे डिवाइड केलेलं आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं समजायला मदत होईल की काय कशा प्रकारे आपल्याला डिव्हिजन करायचं आहे याचं. याच्यामध्ये सर्वात वर किंगडम प्लांटे आहे, त्याचं 2 मध्ये डिव्हिजन आपण बघितलं, फिनेरोगॅम्स सीड प्रोड्युसिंग प्लांट आणि फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट. दुसरं क्रिप्टोगॅम्स, हे सीड पण प्रोड्यूस करत नाही, फ्लावर पण प्रोड्यूस करत नाही. सीडच्या याच्यामध्ये ते स्पोअर प्रोड्यूस करतात सीडच्या जागेवर. याच्यामध्ये काही नॉन वॅस्क्युलर आहे. नॉन वॅस्क्युलर म्हणजे झायलेम आणि फ्लोएम पूर्णतः अब्सेंट आहे. हे आहेत थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. वॅस्क्युलरमध्ये क्रिप्टोगॅममध्ये एकच आहे, त्याला आपण टेरिडोफाइट असं म्हणतो, ठीक आहे.
पी सायलेंट आहे, मलाही समजायला खूप वेळ लागला होता. असो, फिनेरोगॅम्स आहेत. फिनेरोगॅम्समध्ये सगळेच्या सगळे वॅस्क्युलर प्लांट आहे. म्हणजे फिनेरोगॅममध्ये जे काही प्लांट्स आपण स्टडी करू त्या सगळ्यांमध्ये झायलेम आणि फ्लोएम हे दोन्हीही टिश्यू, कंडक्टिव्ह टिश्यूला आपण म्हणतो, हे दोन्ही प्रेझेंट असणार आहे. मग याच्यामध्ये जिम्नोस्पर्म येते आणि अँजिओस्पर्म येते. स्पर्म्स म्हणजे या ठिकाणी आपण कन्सिडर करतो सीड्स. तर जर नेकेड सीड असेल, सीड जर उघडे तयार होत असेल तर मग आपण त्याला जिम्नोस्पर्म असं म्हणतो. आणि अँजिओस्पर्म म्हणजे असे प्लांट्स ज्याचे सीड कशाच्या तरी स्ट्रक्चरच्या आतमध्ये तयार होतात, हिडन असतात, लपलेले असतात, क्लोज असतात सीड. मग आपण घरी टोमॅटो कट केल्याच्यानंतर टोमॅटोच्या आतमध्ये सीड्स असतात. ठीक आहे, तर हे सगळेच्या सगळे अँजिओस्पर्म आहे. ज्याला आपण फ्लावर म्हणतो ना, ते फ्लावरसारखे दिसणारे स्ट्रक्चर, एक्झॅक्ट फ्लावरसारखे दिसणारे स्ट्रक्चर अँजिओस्पर्म तयार करतात. जिम्नोस्पर्ममध्ये जे फ्लावरसारखे स्ट्रक्चर तयार होतात ते फ्लावरसारखे दिसत नाही, किंवा ज्याला आपण कन्सिडर करतो फ्लावर म्हणून ते दिसत नाही. मग अँजिओस्पर्म जे आहे याचं पुढं डिव्हिजन आपल्याला मोनोकॉटिलिडॉनी किंवा डायकॉटिलिडॉनी असं 2 ग्रुपमध्ये पाहायला मिळते. याच्याबद्दलचं पण बेसिक डिस्कशन आपण 9th स्टँडर्डमध्ये केलेलं आहे. तर थोडीफार आयडिया तुम्हाला याच्यामध्ये असायला पाहिजे, असं एक्सपेक्टेड असतं जेव्हा तुम्ही 11th स्टँडर्डला येतात. ठीक आहे, मग जे क्रिप्टोगॅमी आहे, ह्या क्रिप्टोगॅमीचं पहिलं मेजर डिव्हिजन जे आहे त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला समजून घ्यायचे आहे. ते डिव्हिजन आहे थॅलोफायटा. थॅलो किंवा थॅलस हे बॉडीचा टाईप आहे. कशा प्रकारचं त्या प्लांटची बॉडी आहे हे थॅलस आहे. आणि फायटा म्हणजे प्लांट. थॅलोफायटा असं प्लांट ज्याची बॉडी कशी आहे, थॅलस आहे. मग थॅलस काय आहे? थॅलस म्हणजे असे प्लांट बॉडी ज्याच्यामध्ये तुम्हाला रूट दिसत नाही, रूट पूर्णतः इनविजिबल असते. स्टेम, लीव्स, फ्लावर्स अशासारखे जे स्ट्रक्चर आहेत, सीड्स, असं काहीच तुम्हाला दिसत नाही. म्हणजे त्याची बॉडीच दिसत नाही, बॉडी नसल्यासारखीच असते. मग थॅलस म्हणजे काय? तर सेल ज्या असतात ह्या सेल एकामेकाच्या जवळ अशा सेल टू सेल येऊन किंवा सेल टू सेलचं असं अरेंजमेंट होऊन अशा प्रकारे यांची बॉडी तयार झालेली असते. अशा प्रकारच्या सेल टू सेल अरेंजमेंट असलेल्या बॉडीला आपण थॅलस असं म्हणतो. समजायसाठी मी त्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे, एवढं सिम्प्लिफाय करून सांगणं थोडंसं एक्सेप्शनल असते, कारण मी एक वेळा सिम्प्लिफाय करून सांगितलं की होऊ शकतं की त्याच्यामध्ये काही ना काही थोडाफार करेक्शन असेल. ठीक आहे, पण हे थॅलस म्हणजे अशा प्रकारची बॉडी ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ज वगैरे सारखे पार्ट्स तुम्हाला दिसणार नाही. दिसले त्याच्यासारखे दिसेल पण ते रूट, स्टेम किंवा लीव्ज नाही आहे. रूट आणि स्टेम, लीव्ज अशासारखे दिसणारे आहेत पण त्याच्यासारखे त्याच्यामध्ये कॅरेक्टर नाही आहेत. ठीक आहे, अशा प्रकारच्या बॉडीला आपण थॅलस असं म्हणतो. आता हे जे थॅलोफायटा असतात हे मोस्टली ॲक्वॅटिक असतात. असं नाही आहे की सगळेच्या सगळे ॲक्वॅटिकच असले पाहिजे, पण मोस्टली ॲक्वॅटिक असतात. आणि जर ॲक्वॅटिक नसेल इन सेन्स तर मग ते पाण्याच्या जवळ तरी राहतात, म्हणजे त्यांना भरपूर पाणी लागते जगण्यासाठी. असे थॅलोफाइट्स असतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे असतात की हे इपीफाइट्स असू शकतात किंवा इपीझोईक असू शकतात. ठीक आहे, इपी या वर्डचा अर्थ होतो अपॉन, च्या वरती. ठीक आहे, फाइट्स म्हणजे प्लांट. जर दुसऱ्या प्लांटवर हे क्रिप्टोगॅम्स डेव्हलप होत असेल, ग्रो होत असेल तर मग अशा प्रकारच्या प्लांटला जे दुसऱ्या प्लांटवर ग्रो करतात आपण त्यांना इपीफाइट असं म्हणतो. तर हे जे थॅलोफायटामध्ये असलेले मेंबर आहेत, हे थॅलोफायटामध्ये असलेले मेंबर इपीफाइट असू शकतात, म्हणजे दुसऱ्या प्लांटवर पण ग्रो करू शकतात. हे इपीझोईक असू शकतात. इपी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, इपी म्हणजे च्या वरती, झोईक म्हणजे झोआ म्हणजे प्लांट, ॲनिमल. ठीक आहे, झोआ म्हणजे ॲनिमल, थोडंसं करेक्शन. तर इपीझोईक म्हणजे ॲनिमलच्या बॉडीच्या वर जगू शकणारे हे ऑर्गॅनिझम थॅलोफायटा आहेत. म्हणजे असे प्लांट जे दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीवर जगू शकतात. अशा प्रकारचे थॅलोफाइट्स म्हणजे प्लांटच्या बॉडीच्या वर पण जगू शकतात दुसऱ्या, आणि दुसऱ्या ॲनिमलच्या वर पण जगू शकतात. अशा प्रकारचे प्लांटला आपण थॅलोफाइट्स असं म्हणतो. इथे समजण्यासारखी गोष्ट ही आहे की हे नॉन पॅरासायटिक आहे. नॉन पॅरासायटिक आहे. पॅरासायटिक जे मोड असते, या पॅरासायटिक मोडबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे याच्या आधी. ठीक आहे, ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या वर पण हे जगू शकतात. त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये पण काही प्रकारचे थॅलोफाइट्स जे आहेत हे जगू शकतात. ठीक आहे, असं नाही आहे की प्लांटच्या वरतीच किंवा बॉडीच्या वरच्या पार्टलाच जगले पाहिजे, ते बॉडीच्या पार्टच्या आतमध्ये पण जगू शकतात. याचे पण काही एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, हे जे ॲक्वेटिक आहेत, ठीक आहे, हे ॲक्वेटिक ॲल्गी ज्याला म्हणतो, हे एक तर मरीन असू शकतात म्हणजे समुद्रामध्ये जगणारे असू शकतात किंवा फ्रेश वॉटर असू शकतात. मोस्ट ऑफ देम म्हणजे याच्यामधले खूप जास्त जे आहेत हे फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे एकटे जगतात. यांचा दुसऱ्या ऑर्गॅनिझमशी जगण्यासाठी संबंध येत नाही. जेव्हा फ्री लिव्हिंग म्हणतो, मी आधीच म्हटलं की कन्फ्युज्ड स्टेट आहे फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग म्हणजे एकटेच जगतात असं नाही,
जेव्हा नेचरमध्ये एखादा ऑर्गॅनिझम जगत असतो त्याचा सगळ्यांसोबत संबंध येतेच 100%. पण फ्री लिव्हिंगचा अर्थ या ठिकाणी असा आहे की हे जगतात, पण जगण्यासाठी यांना दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागत नाही पूर्णतः. ठीक आहे. काही जे असतात हे सिम्बायोटिक असतात. सिम्बायोटिक असतात म्हणजे दुसऱ्या सजीवासोबत राहतात किंवा दुसऱ्या सजीवाच्या सोबत राहतात बेनिफिट फायदेशीरपणे. म्हणजे जेव्हा हे ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमसोबत राहतात तेव्हा दोघांनाही फायदा होते. या ऑर्गॅनिझमला पण फायदा होतो आणि ज्याच्या सोबत राहत आहे त्याला पण फायदा होतो. याचे पण एक्झाम्पल्स आपण आधीच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे. कारण आपली सिरीज आहे, सिरीजमध्ये असल्यामुळे आपण पुन्हा पुन्हा टर्म्स जे आहेत या रिपीट करणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जाईल जे सिरीज पाहणार आहे त्यांच्यासाठी. म्हणून आपण काही टर्म्स रिपीट करत नाही आहेत या ठिकाणी. प्लांट बॉडी इज थॅलॉइड आहे. मग मी जे थॅलस सांगितलं तेच थॅलॉइड आहे म्हणजे थॅलससारखी आहे. मग काय आहे अनडिफरन्शिएटेड. अनडिफरन्शिएटेड म्हणजे तसे नसलेले. कसे नसलेले तर रूट नसलेले, स्टेम नसलेले, लीव्ज नसलेले अशा प्रकारचे जर बॉडी तयार होत असेल तर आपण त्याला थॅलस असं म्हणतो किंवा थॅलॉइड बॉडी असं म्हणतो. ते स्मॉल असू शकतात, युनिसेल्युलर असू शकतात आणि जर स्मॉल आणि युनिसेल्युलर असेल तर ऑब्व्हियसली मायक्रोस्कोपिक असेल. म्हणजे मायक्रोस्कोपच्या मदतीने तुम्हाला त्याला पाहावं लागेल. त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी क्लोरेला. ठीक आहे. हे क्लोरेला जे आहे हे नॉन मोटाईल आहे म्हणजे स्वतः मूव्ह करू शकत नाही, पाण्यामध्ये फक्त तरंगत असतात. ठीक आहे. अशा प्रकारचे पण असू शकतात. किंवा क्लॅमॅडोमोनास सारखे. हे क्लॅमॅडोमोनास दिलेलं आहे. या क्लॅमॅडोमोनास मोटाईल असतात कारण यांच्यामध्ये फ्लॅजिला पाहायला मिळतो. आणि आपण बघितलेलं आहे की फ्लॅजिला हे सेलचं एक्सटेन्शन असते, सेल मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन असते जे मूव्हमेंट करायला क्लॅमॅडोमोनासला मदत करते. ठीक आहे. तर मोटाईल क्लॅमॅडोमोनास हे काय आहे मोटाईल फॉर्म आहे ॲल्गीचा. हे मूव्ह करू शकतात इकडून तिकडे. किंवा ते मल्टीसेल्युलर असू शकतात. आपण बघितलं युनिसेल्युलर पण असू शकतात किंवा मल्टीसेल्युलर असू शकतात. अनब्रांच. अनब्रांच म्हणजे त्याच्यामध्ये ब्रांचेस पाहायला मिळत नाही. फिलामेंटस असू शकतात स्पायरोगायरासारखे. आता स्पायरोगायरा जर तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघितलं, जर कॉलेजमध्ये तुम्ही आहे तर कॉलेजवाले तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतील. जर तुम्ही कॉलेजमध्ये नाही आहे आणि तुम्हाला बायोलॉजीमध्ये पुढे आपलं एज्युकेशन करायचं असेल तर इट इज बेस्ट रेकमेंडेड. हे सर्वात बेस्ट राहील तुमच्यासाठी की तुम्ही एक मायक्रोस्कोप घेतला पाहिजे आत्तापासून. मायक्रोस्कोप घेतल्याच्या नंतर तुम्ही जर प्लांट हे आहेत सॅम्पल आहेत पाण्याचे ते जर कलेक्ट करून आणले तर तुम्हाला स्पायरोगायरा इझिली पाहायला मिळेल. आणि तो कसा असतो अशा रेषा असतात अशा. याला फिलामेंट म्हणतो आपण. फिलामेंट म्हणजे थ्रेड, धाग्यासारखं. कशी आहे ब्रांच आहे का त्याच्यामध्ये ब्रांच आहे झाली आहे का अशी ब्रांच आहे का नाही आहे म्हणून त्याला अनब्रांच म्हटलं आहे त्यांनी. तर जो स्पायरोगायरा असतो हा अनब्रांच असतो. मल्टीसेल्युलर आहे, खूप साऱ्या सेल्स एकामेकाला अटॅच असणार आहे. फिलामेंट सारखा आहे म्हणजे थ्रेड सारखा आहे. ठीक आहे. तर मायक्रोस्कोप जर घ्यायचं असेल तर घ्या कारण 2-4 हजार रुपयाची वस्तू खूप साऱ्या आपल्या वेस्ट जातात. जर तुमचे पैसे ट्युशनसाठीचे वाचत असतील कुठून तरी किंवा तुम्ही घेऊ शकत असाल तर मायक्रोस्कोप घेणं इज द बेस्ट आयडिया. हे अनब्रांच असू शकतात किंवा ब्रांच असू शकतात. काय असू शकतात ब्रांच असू शकतात. इथे दिलं आहे एक्झाम्पल काराचं. ठीक आहे. कारा हे तुम्हाला नदी किंवा जे छोट्या पाण्याचे झरे वगैरे असतात त्या ठिकाणी कारा, पण थांबलेलं पाणी जे असतं अशा ठिकाणी तुम्हाला कारा पाहायला मिळेल. ते जर पाणी खूप क्लीन असेल तर त्या क्लीन पाण्यामध्ये तुम्हाला असं काहीच याच्यामध्ये ब्रांचेस तयार झालेले आहे पण याच्यामध्ये रूट, लीव्स, स्टेम असं काही दिसणार नाही तुम्हाला. ते अशा प्रकारे पूर्ण असं नेटवर्क पसरलेलं असते काराचं. एखाद्या झाडासारखं पण पाण्याच्या आतमध्ये तरंगत असलेलं झाड, पाण्याच्या आतमध्ये डीप आतमध्ये सिच्युएटेड असतं पाण्याच्या आतमध्ये. हे कारा आहे, हे ब्रांच आहे. आणि जो आपण बघितला स्पायरोगायरा हा अनब्रांच असतो, त्याच्यामध्ये ब्रांचेस पाहायला मिळत नाही. अशा प्रकारचे पण ऑर्गॅनिझम आपल्याला थॅलोफायटामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आणखी एक आहे त्याला सार्गॅसम असं म्हणतात. प्रोनाउन्सिएशन थोडंसं इकडे तिकडे असू शकते. हा ह्यूज मॅक्रोस्कोपिक आहे. ह्यूज आहे म्हणजे मोठा आहे. मॅक्रोस्कोपिक आहे म्हणजे तुम्हाला ह्या डोळ्यांनी दिसतो. ठीक आहे. म्हणजे मोठा असतो दिसायला. वीड आहे. ठीक आहे. आणि हा वीड जो आहे हा मोर दॅन 60 मीटरचा आहे म्हणतात. म्हणजे 60 मीटरपेक्षा मोठी याची लेंथ असू शकते ना. समुद्रामध्ये पाहायला मिळणारा आहे. जनरली सी वीड आहे. गोड पाण्यामध्ये मिळत नाही. खाऱ्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये वगैरे तुम्हाला अशा प्रकारचे अलगी, शेवाळ ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो असे तुम्हाला पाहायला मिळू शकतात. हा थॅलोफायटा ग्रुप आहे. पण या थॅलोफायटा ग्रुपचे पण काही पुढे डिव्हिजन झालेले आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या कॅरेक्टरच्या बेसिसवर, जसं त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं क्लोरोफिल आहे किंवा त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं फूड जे आहे ते स्टोअर करून ठेवतात ते प्लांट, याच्या बेसिसवर पण यांचं डिव्हिजन झालेलं आहे. जे अल्गी असतात म्हणजे थॅलोफायटामध्ये जे अल्गी येतात ते त्याच्यामध्ये सेल वॉल असते आणि ती सेल वॉल सेल्युलोज किंवा ग्लुकोजच्या पॉलिसॅकराइडपासून तयार झालेली असते. ठीक आहे. पॉलिसॅकराइड कशाचा? ग्लुकोज किंवा सेल्युलोजच्या पॉलिसॅकराइडपासून त्याची सेल वॉल तयार झालेली असते. हे काय आहे? तर हे केमिकल सबस्टन्सेस आहेत.
स्पेशल प्रकारचे केमिकल सबस्टन्सेस आहेत म्हणून आपण याला या ठिकाणी मेन्शन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा दोन्ही व्हेरायटी असू शकते, प्रोटीन पण असू शकतं आणि सेल्युलोज आणि ग्लुकोज याचं कॉम्बिनेशनमध्ये पण त्याची सेल वॉल तयार होऊ शकते. रिझर्व्ह फूड, हे प्लांट आहेत, हे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात फोटोसिंथेसिसच्या मदतीने आणि तयार झालेलं फूड लगेच यूज करत नाही, त्याला स्टोअर करून ठेवतात, साठवून ठेवतात. कोणत्या फॉर्ममध्ये, कोणत्या केमिकल फॉर्ममध्ये ते स्टोअर करून ठेवतात याच्या बेसिसवर पण आपण याचं डिव्हिजन करतो. याच्यामध्ये स्टार्च प्रेझेंट असते. ठीक आहे. किंवा त्याचे स्टार्चचे वेगवेगळे फॉर्म्स असतील, त्या स्टार्चच्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पण हे फूडला स्टोअर करून ठेवू शकतात. जे रिप्रोडक्शन आहे हे दोन्हीही पद्धतीनं, सेक्शुअल आणि एसेक्शुअल पद्धतीने होत असेल तर व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन पण ते शो करतात. व्हेजिटेटिव्ह तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये शिकायला मिळेल. व्हेजिटा म्हणजे बॉडी. ठीक आहे. तर त्या प्लांट बॉडी आहे, अशा प्रकारचा कारा सांगितला मी तुम्हाला, असा कारा. या काराचा इतका पार्ट तुटून जर सेपरेट झाला तर रिप्रोडक्शन, या छोट्याशा तुटलेल्या तुकड्यापासून एक नवीन कारा तयार होईल. याला आपण व्हेजिटेटिव्ह एसेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणतो. सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन काय असते हे आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये आणखी डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे, की कशाला तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणता किंवा कोणत्या टाईपच्या रिप्रोडक्शनला तुम्ही सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन म्हणता, याला आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये कव्हर करायचं आहे. यांची जी लाईफ सायकल असते ही अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवते. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे दोन प्रकारचे फॉर्म दिसतात आपल्याला, दोन प्रकारचे त्यांचे. आता जसं आता कडुलिंबाचं झाड आहे तर ते कडुलिंबाचं झाड एकसारखंच दिसते, याचे काही दोन टाईप नाही राहत वेगवेगळे. याच्यामध्ये दोन प्लांट बॉडीज आपल्याला दिसतात, यालाच आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं पण म्हणतो. आपण बघणार आहे. याच्यामध्ये एक असते हॅप्लॉइड आणि दुसरं असते डिप्लॉइड. एक हॅप्लॉइड प्लांट बॉडी असते, एक डिप्लॉइड प्लांट बॉडी असते. आता हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड समजायचं असेल तुम्हाला सेल माहीत पाहिजे. जेव्हा तुम्ही सेलबद्दल शिकता तेव्हा सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA असतो, त्या DNA पासून क्रोमोझोम तयार होतात आणि ह्या क्रोमोझोमचा नंबर फिक्स असतो. जसं आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम 46. जर पेअरचा विचार केला, जोडीचा विचार केला तर 23 पेअर्स. जर 46 क्रोमोझोम आहे तर त्याला डिप्लॉइड, नॉर्मल नंबर ऑफ क्रोमोझोम असं मी त्याला म्हणतो माझ्या भाषेमध्ये. जर क्रोमोझोम नंबर नॉर्मल असेल तर मग त्याला आपण डिप्लॉइड सेल असं म्हणतो. पण जर क्रोमोझोम नंबर हाफ असेल तर मग त्याला आपण हॅप्लॉइड असं म्हणतो. तर अशी प्लांट बॉडी ज्याच्यामध्ये त्याच्या सेल ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सेलमध्ये फक्त हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. आणि डिप्लॉइडमध्ये ज्याच्यामध्ये नॉर्मल नंबर ऑफ क्रोमोझोम, जर एक्झाम्पल घेतो म्हटलं तर 20 क्रोमोझोम्स हा जर नॉर्मल क्रोमोझोम असेल त्या अलग्याचा, तर जर त्याची हॅप्लॉइड प्लांट बॉडी तयार होत असेल तर त्या हॅप्लॉइड प्लांट बॉडीमध्ये सगळ्याच्या सगळ्या सेल या 10 क्रोमोझोमवाल्या असतील. आणि जर डिप्लॉइडचा विचार केला तर हे 20 क्रोमोझोम असलेली म्हणजे डिप्लॉइड. ठीक आहे. डिप्लॉइड प्लांट बॉडी असेल तर त्याच्यामध्ये 20 क्रोमोझोम्स प्रेझेंट असेल. ऑल्गी जे आहे हे आणखी जास्त क्लासिफाय केल्या जातात, म्हणजे थॅलोफायटाला आणखी जास्त वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड केल्या जाते. कशाच्या बेसिसवर डिवाईड केल्या जाते तर पिगमेंट, कशा प्रकारचं फोटोसिंथेटिक पिगमेंट ते यूज करतात, फोटोसिंथेसिससाठी कोणत्या प्रकारचं पिगमेंट यूज करतात किंवा कोणत्या प्रकारचं पिगमेंट आपल्याला ते दिसतं बाहेरून, अशा बेसिसवर याचं डिव्हिजन केलं जाते. याच्यामध्ये क्लोरोफिल कोणतं आहे, झॅन्थोफिल्स कोणते आहेत किंवा फायकोबिलिन्स कोणते आहेत, हे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. हे कसे प्रेझेंट आहे किंवा कोणते प्रेझेंट आहे याच्या बेसिसवर पण याचं डिव्हिजन पुढे केले जाते. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपला 18 मिनिटाचा झालेला आहे म्हणून आपण आज थॅलोफायटा या ग्रुपवर थांबत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्लोरोफायसी आणि फिओफायसी, ज्याला आपण ग्रीन अल्गी आणि ब्राऊन अल्गी म्हणतो, याच्याबद्दल डिस्कशन करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ट्युशन्सची गरज असेल, ठीक आहे, तर तुम्ही माझ्याकडून ऑनलाईन ट्युशन घेऊ शकता. तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. दॅट इज नंबर 9011416966. ट्युशन क्लासेस कशासाठी? पहिली गोष्ट तर आपण बेसिक्स ज्या आहेत, कन्सेप्ट्स आहेत, त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही बेसिक्सची बॅच लावू शकता. किंवा तुम्हाला ॲडव्हान्स स्टडीज करायचे असेल, एवढं जास्त बेसिकमध्ये नसेल करायचं, तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप करत असताना फील फ्री टू कॉन्टॅक्ट. तुम्हाला जी लँग्वेज सफिस्टिकेटेड असेल त्या लँग्वेजमध्ये कॉन्टॅक्ट करा, कारण याच्या आधी स्टुडंट्स इंग्लिशमधून मेसेज करतात किंवा दुसऱ्या कोणत्या लँग्वेजमधून मेसेज करतात आणि रिप्लाय केल्याच्यानंतर जर कन्फ्युजन झालं तर मग ते पुन्हा कॉन्टॅक्ट करत नाही. ठीक आहे, चालेल. विल सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.